प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत आज बिचाऱ्या सुमनने चांगली मोठी खिंड लढवली आहे या रमाकांतकडनं कपाटाची चावी घेण्यासाठी. रमाकांतने त्याचा चांगला कार्यक्रमाचा बेत आखलाय रात्री. तर आता सुमन ह्या बयोला सगळं सांगत असते, आखो देखा हाल, की आता ते दारू प्यायला बसलेत ग. मग बयो विचारत असते, त्यांना चढली का दारू? नाही ग अजून. सुमन सांगत असते. बयो म्हणते, आत्या जे काही करायचं ते जरा काळजीपूर्वक कर. दोघी आत्या भाच्या बिचाऱ्या त्या कपाटाची चावी घेण्यासाठी काय काय करावं लागतंय. पण आता हा रमाकांत मात्र चांगलाच पक्का आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. रमाकांत कौतुक करत असतो. त्या सुमनने काहीतरी नॉनव्हेज डिश बनवली आहे त्याचं. तेव्हा सुमन म्हणत असते, आवडली का तुम्हाला? मग रमाकांत म्हणतो, मी कोण आहे तुझा? तेव्हा सुमन म्हणत असते, गो. तेव्हा रमाकांत म्हणतो, नाही ग, मी रमाकांत शेट आहे, शेट. पण आता सुमन विचार करते, याला दारू जास्ती पाजायची कशी? कारण रमाकांत जरा कंट्रोलमध्ये दारू पित असतो. तर आता इकडे आरव आलाय बयोच्या खोलीवरती, म्हणजे मोकल काकूकडे. आणि अंकिता खूप खुश झाली आहे. अंकिता आरवशी जरा जास्तीच लगट करत असते, जे आरवला आवडत नसतं. आरव तू आलास म्हणजे मला विश्वास बसत नाहीये वगैरे वगैरे. तर आता इकडे सुमनची खिंड लढवणं चालूच आहे. बिचारी सुमन काय काय आयडिया काढतीये रमाकांतला दारू जास्ती पाजायच्या. रमाकांतचा फोन तिने मुद्दाम खाली पाडलाय. रमाकांत उचलायला जातो तेव्हा त्याच्या ग्लासमध्ये ती पुन्हा दारू भरत असते. असं ती दोनदा तीनदा करते. रमाकांत जरा म्हणजे त्याला कळत नसतं नेमकं काय होतंय. ग्लास तर रिकामा आहे. तेव्हा ही सुमन म्हणते असते, अहो नाही हो, तुम्ही ग्लास भरला, ते तुम्हाला खाता खाता लक्षात नसेल आलं ना. रमाकांतला चांगलंच गुंडाळून ठेवलंय सुमनने, जे रमाकांतच्या अजिबात लक्षात आलं नाहीये आणि खरंच त्याने खूप दारू पिली आहे. तेव्हा आता बयो इकडे विचार करत असते की काय झालं असेल तिकडे, आत्याने नीट केलं असेल का सगळं, चाबी मिळाली असेल का. पण आता ही अंकिता मात्र आरवला कुठे ठेवणी कुठे नाही असं तिला झालंय. बयो म्हणत असते, आरव दादा तू इकडे काय करतोयस? आरव म्हणतो, अगं बयो तुझे नोट्स राहिले होते ना द्यायचे, मी इकडनं जात होतो तर मला वाटलं तुला देऊन टाकावे. पण आता अंकिता आरवला काही बोलू देईना बयोशी आणि तीच त्याच्या पुढे पुढे करत असते, बस रे आरव तू इथे बस इथे बस. बयो म्हणत असते, काय चाललंय का तुझं अंकिता, चल बाजूला हो. पण ती अंकिताच बयोला बाजूला करत असते आणि आरवला म्हणत असते, आरव तू बस. आणि मोकल काकू शिंदे काकूकडे गेल्या, त्या काही 1 तास येणार नाही. शेवटी बयो म्हणते, अगं बाई त्या आल्या ना तर आपली वरात जाईल बाहेर, बाहेरून घरात येते वरात पण आपली आतून बाहेर जाईल. तुला कळत कसं नाही का अंकिता, चल हो बरं बाजूला तू. आता शेवटी ती आरवचा हात धरते आणि त्याला बाहेर आणते. त्याला म्हणते, हे बघ आरव दादा सॉरी, पण मोकल काकू आल्या ना तर त्या ओरडतील रे. इकडे सुमन आणि रमाकांत आता नाचायला लागले. सुमनची कमाल आहे प्रेक्षकांनो. रमाकांत तसंही तिला रिस्पेक्ट देतच नाही, त्यामुळे तिला तरी काय वाटणार ना त्याच्याबद्दल. तरी सुद्धा बिचारी तिचे कर्तव्य चांगली पार पाडते, पण भावासाठी तिला हे सगळं करावं लागतंय. आता त्याने भरपूर दारू प्यायली आहे आणि आता नाचून नाचून दमलाय रमाकांत आणि पडला बाबा एकदाचा. आणि पडल्यानंतर सुमन खात्री करून घेते की चांगला गाढ झोपलाय की नाही आणि त्याच्या पॅन्टला लागलेली ती चावीचा गुच्छ कपाटाचा फायनली घेते. म्हणजे सुमनची मोहीम फत्तेच झाली. पण आता इकडे आरवला सांगत असते, बयो दादा मोकल काकू आल्यानंतर उगाच प्रॉब्लेम होईल, राग नको मानू. पण आता आरव म्हणतो, नाही ग बयो मी समजू शकतो. पण आता अंकिता पुन्हा त्याच्याशी लगट करायला लागते, थांब न रे आरव. शेवटी आरव म्हणतो, बयो मी निघतो आता. आरव निघून गेल्यानंतर अंकिता वैतागते बयोवर. पण आपल्या अल्लड बयोला समजे ना की अंकिता असं का वागतीये. असो, पण आता सुमनने बयोला फोन करून कळवलंय की मोहीम फत्तेच झाली, चाबी मिळाली आहे. आणि बयो खूप खुश होते त्या गोष्टीमुळे. आता बयो म्हणते, आत्या लवकरात लवकर ती औषधं काढून घे. मग आता सुमनने पण ती औषधं काढून घेतली आणि तिच्याकडे ठेवली आहे. तर आता सकाळी सकाळी ही गौतमी आली आहे रमाकांतला उठवायला. तो काही उठत नसतो. गौतमी त्याच्या अंगावरती तांब्याभर पाणी होते. मग हा बिल्डिंग करून मोठ्याने उठतो दचकून आणि म्हणतो, अरे हे खंडर उभं आहे काय समोर. गौतमी म्हणते, काय बोलताय रमाकांत भाऊजी. तेव्हा रमाकांत म्हणतो, वहिनी अहो मी काय स्वप्न बघत होतो, मोठी बिल्डिंग बांधली होती मी, ताजमहाल बांधला होता ताजमहाल. गौतमी म्हणते, त्या स्वप्नातून बाहेर या जरा, मला गोळ्या द्या, मला शुभमकरला द्यायच्यात गोळ्या, ती कार्टी येईल ना. तेव्हा रमाकांत म्हणतो, हां गोळ्या का, बरोबर देतो थांबा. आता इकडे सुमनने त्या गोळ्याचं पाकिट बयोच्या हवाली केलं आहे. बयो त्या गोळ्या चेक करते आणि ती म्हणते, आत्या मला वाटलंच होतं, ज्याची भीती होती ना तेच झालं. त्यांनी बाबाला ना चुकीच्या गोळ्या दिल्यात ग आणि जास्ती पॉवरच्या गोळ्या दिल्यात, म्हणजे बाबा पूर्वीसारखे व्हावे म्हणून. आता सुमन म्हणते, बाई काय लोक आहेत हे राक्षसी, ज्याच्याकडे खातात त्याच्याशी जसं वागतात, काय राक्षसी वृत्ती आहे ग यांची. पण आता इकडे रमाकांतची जरा तंदरली आहे, कारण गोळ्या काही त्याला जागेवर सापडे ना. तो गौतमीला म्हणतो, वहिनीनू मी स्वप्नातच आहे का हो अजून. गौतमी म्हणते, काय झालं रमाकांत भाऊजी. आता रमाकांत म्हणतो, अहो इथे गोळ्या नाही आहेत. गौतमी त्याच्यावर वैतागते, तुम्हाला म्हणत असते मी रात्रीची दारू जास्ती पीत जाऊ नका म्हणून, तुम्ही माझं ऐकत नाही. आता कुठे गेले ते गोळ्याचं पाकिट, त्याला काय पाय फुटले का. रमाकांत म्हणतो, अहो वहिनी मी इथेच ठेवलं होतं, काय माहिती कुठे गेलं. पण आता बयोने त्या गोळ्याचं पाकिट कुठल्या तरी कुंडीमध्ये लपवलंय बाहेर, पण मला तरी वाटतं जरा समोरच लपवलंय तिने.
असो. तर आता ती सुमनला म्हणते की हे बघा ते वेळ आली ना की हा पुरावा आपण बाहेर काढू आणि त्यांना आता अशी अद्दल घडू की नाही चांगलं दुर्गेचं रूपच घेऊ आपण. आता सुमन गेली आहे घरामध्ये आणि या दोघांचं बोलणं ऐकते आणि सुमनच्या लक्षात आलंय गौतमीला आणि रमाकांतला कळलंय की पाकीट जागेवर नाही आहे. पण सुमन आता असं दाखवते तिला काही कळतच नाही आहे. ती म्हणते चला घ्या तुमचा उतारा. रमाकांत तिला बाहेर हकलत असतो आणि म्हणत असतो तू माझ्या कपाटाच्या चाबीला हात लावला काय. तेव्हा सुमन मोठ्याने हसते आणि म्हणते काय बोलताय तुम्ही. अहो तुम्ही त्या कपाटापासून बाजूला सरकाल तेव्हा मी हात लावेल ना. या सुमनने ना भारी चाट ठोकली आहे. तेव्हा गौतमी म्हणते काय बोलतेस तू सुमन. तेव्हा सुमन म्हणते अहो काल रात्री दारूच्या नशेमध्ये सारखे कपाट उघडत होते लावत होते आणि पैसे काढत होते त्याच्यातले आणि म्हणत होते माझा ताजमहल बांधायचा आहे मला. पण बाई मला झोप लागली नंतर. रात्री यांनी ताजमहल केव्हा बांधला आणि केव्हा नाही यांना माहिती. मला कंटाळा आला होता त्यामुळे मी झोपी गेले. रमाकांतला पण आठवेना की खरंच मी असं काही केलं होतं का. आता गौतमी त्याच्यावरती बोटं बिटं मोडते, नाकं तोंड मुरडते आणि निघून जाते. इकडे बयो आली आहे शुभंकरांना औषधं द्यायला पहाटे पहाटे. डॉक्टर म्हणतात आली का सरू. आले आमच्या डॉक्टरीन बाई. आता असं सहज म्हणतात ते. तेव्हा बयोला खूप भरून येतं की शुभंकरांनी तिला डॉक्टर म्हटलं. तेव्हा लगेच गौतमी येते आणि बयोकडे रागाने बघायला लागते. बयोने खात्रीने डॉक्टरांना त्यांच्या ज्या गोळ्या आहेत ओरिजिनल त्याच दिल्यात आणि तिच्या समोर घ्यायला लावल्यात. आता गौतमी बयोकडे बघून म्हणते खरंच ही सरू असली ना की मला कशाची काळजी नसते. मग शुभंकर म्हणतात खरंच नशीबवान आहात तुम्ही. किती वर्षापासून ही तुमच्यासोबत काम करते ना. तेव्हा लगेच गौतमी तिचे गालगुच्चे घेते बयोचे राग आणि म्हणते हो खरंच खूप गोड मुलगी आहे ही आणि बयोला त्रास होईल असे जोरात तिने चिमटे घेतले तिच्या गालाला. पण तरीसुद्धा बयो स्माईल करते आणि मनात म्हणते इराच्या आई आता तुम्ही बघालच ही सरू म्हणून काय काय करते ते. गौतमीला चांगलाच राग आलाय आता बयोचा. पण बयो आता गेली आहे किचनमध्ये. सुमन म्हणते दिल्यास का दादाला गोळ्या. बयो म्हणते हो गा आत्या दिल्या. पण तुला माहिती आहे बाबा मला डॉक्टर म्हणाले. सुमन म्हणते काय सांगतेस तुला ओळखलं का काय दादाने. तेव्हा बयो म्हणते नाही ग तसं नाही पण मी त्यांची काळजी घेते ना म्हणून त्यांनी मला डॉक्टर म्हटलं. मला खूप भारी वाटलं ग आत्या. आत्या म्हणते अगं तू टेन्शन घेऊ नकोस तो लवकरच तुला डॉक्टर बयो पण म्हणेल. आता बयो विचार करते की हे सगळं विशालला सांगावं म्हणून ती विशालला फोन करून सांगते डॉक्टर आपण विचार केला होता ना त्याच गोळ्या आहेत त्या आणि खूप जास्ती पॉवरफुल गोळ्या होत्या. विशाल म्हणतो काय सांगतेस तू सरस्वती. अगं मग तू ह्यांचा सगळ्याचा जाप त्यांना विचारायला हवा. बयो म्हणते नको आत्ताच नको. मग विशाल म्हणतो तू त्यांना शिक्षा नाही करणार का. बयो म्हणते शिक्षा तर मी करणार आहे पण माकडांना करतात ना ती शिक्षा करणार आहे. आता विशालला काही कळत नाही. ती सांगते की मी तुम्हाला वेळ आली की सांगेल. आता ही सुमन चहा करत असते आणि त्या गौतमीसाठी चहा ओतलाय तिने कपामध्ये. आता बयो म्हणते आत्या आपल्याकडे एरंडेल तेल आहे का. सुमन म्हणते तुला कशाला हवं आहे ना घरामध्ये. मग आता बयो काहीच बोलत नाही फक्त म्हणते की माकडांना शिक्षा करायची आहे. आता इथे तर रिव्ह्यू पूर्ण झाला आहे पण पुढे आपण बघतोय की ह्या गौतमीने कॉफी घेतली आहे आणि आता तिच्या पोटात कॉफी घेतल्या गुडगुड व्हायला लागली आहे आणि ती पळाली आहे आता निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला जसं आपला विशाल देत होता मागे. काही दाखवतात प्रेक्षकांनो. सुमन म्हणत असते बयोला चांगली शिक्षा केली तू. बयो म्हणते अगं आत्या अजून तर काही नाही अजून तू बघ मी काय काय शिक्षा करते. या राक्षसी वृत्तीच्या माकडांना असंच पाहिजे. रमाकांत सुद्धा या गौतमीच्या पाठीपाठी धावलाय. तर प्रेक्षकांनो माझा अंदाजे बहुधा तरी मालिका लवकर संपेल आता. म्हणजे ज्या अर्थी गौतमीचे प्लॅनिंग सक्सेसफुल होत नाहीये त्या अर्थी असं मी जस्ट अंदाजाने सांगतेय. मला काही माहिती नाहीये त्याबद्दल निश्चित. पण आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज प्रेक्षकांनो ज्यांनी कोणी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.